छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज के अपमान को लेकर बड़ा विवाद खड़ा हो गया है। इतिहासकार इंद्रजीत सावंत को मिली धमकी के बाद मराठा समाज आक्रोशित हो गया है। नागपुर में पत्रकार प्रशांत करोटकर के घर मोर्चा निकाला गया है। छत्रपति शिवाजी महाराज और संभाजी महाराज के खिलाफ आपत्तिजनक टिप्पणी करने के आरोप में नागपुर के पत्रकार प्रशांत कोरटकर के खिलाफ कोल्हापुर पुलिस ने केस दर्ज कर लिया है। बुधवार शाम नागपुर के सीनियर भोसले पैलेस में इस मुद्दे को लेकर बैठक हुई, जहां सभी समाज के लोगों ने इस घटना की निंदा की। मीटिंग के बाद राजे मुधोजी भोसले ने ऐलान किया था कि गुरुवार यानी आज पुलिस कमिश्नर से मुलाकात कर प्रशांत कोरटकर के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की जाएगी। सूत्रों के मुताबिक कोल्हापुर पुलिस नागपुर पहुंच चुकी है और प्रशांत कोरटकर की गिरफ्तारी जल्द हो सकती है। प्रशांत कोरटकर ने मीडिया से बात करते हुए कहा कि उन्होंने किसी को धमकी नहीं दी। उन्होंने कहा कि उनकी आवाज़ का गलत इस्तेमाल किया गया और उन्हें भी धमकियां मिल रही है, जिसकी शिकायत उन्होंने पुलिस में दर्ज कराई है। इधर नागपुर में कोरटकर के घर के बाहर सुरक्षा बढ़ा दी गई है, लेकिन घर पर इस वक्त कोई मौजूद नहीं है। अब सबकी नजरें इस पर है कि पुलिस इस मामले में क्या कार्रवाई करती है। नागपुर में प्रशांत कोरटकर के खिलाफ कार्रवाई की मांग तेज हो गई है। राजे मुधोजी भोसले ने चेतावनी दी है कि अगर जल्द से जल्द कार्रवाई नहीं हुई तो शिवभक्त सड़क पर उतरकर बड़ा आंदोलन करेंगे। आम्ही काल आमच्या इथे वाड्यामध्ये आपण 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार अशा सर्वांची एक मीटिंग बोलवली होती आणि त्या मीटिंगमध्ये सर्व लोक उपस्थित होते। त्या ठिकाणी असं ठरलं की एक निवेदन आपण इथल्या कमिशनर साहेबाला द्यायचं आणि त्याच्यावर इथं कारवाई झाली पाहिजे, FIR दर्ज झाला पाहिजे आणि त्याला इथून अरेस्ट झालं पाहिजे। या संदर्भातलं एक निवेदन आज आम्ही कमिशनर साहेबाला दिलेलं आहे आणि आम्ही चर्चा कमिशनर साहेबाला एवढी केली की आज आम्हाला कमिशनर साहेबांनी म्हणजे आज हे जॉईंट CP आहेत कमिशनर सुट्टी आहेत, कमिशनर 12 वाजेपर्यंतची आज मुदत दिली होती। त्याच्यावर बी आम्ही त्यांना ती चर्चा केली की 12ची मुदत ती संपलेली आहे, आम्ही आज पुन्हा आपल्याला आजची मुदत देतो। ते म्हणाले वेळेचं थोडं इकडं तिकडं होऊ शकते पण त्याच्यावर कारवाई जरूर येईल। FIR कोल्हापूरमध्ये दर्ज झालेला आहे। FIR एकाच कुठंतरी ठिकाणी होतो आणि कंप्लेंट तिथं सावंतांशी त्याचं ते झाल्यामुळं कंप्लेंट कोल्हापूरला FIR दर्ज झालेली आहे। पण आम्ही त्यांना एक निवेदन केलं की इथं FIR नाही पण इथल्या मुख्यमंत्र्यांबद्दल नागपूरचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांचं नाव घेऊन त्यांनी ते म्हटलेलं आहे आणि एका समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची समाज ही जी आहे त्याच्यावर कारवाई इथून झाली पाहिजे आणि त्यांनी सांगितलं कोल्हापूरची काही पोलीस इथं आलेली आहे। पण आम्ही त्यांना सांगितलं तर आपल्याच्याने जो सापडत नसेल तर आपण आम्हाला सांगा, आमचे जे शिवप्रेमी आहेत ते त्याला ओळखून आपल्याला आणून देतील। तर ते म्हणे सध्या तसं करू नका, आम्हाला जशी माहिती समजलेली आहे की तो काल नागपूरला त्याच्या घरी जाऊन काही कपडे घेऊन तो इंदोरसारख्या ठिकाणी त्यांनी तिथं गेलेला आहे त्याची गाडी घेऊन। त्या संदर्भात आम्ही कमिशनर साहेब माहिती दिली की आपले पोलीसवाले तिथं तो जर कपडे घेऊन जातो आणि ते गेलं तर आम्हाला असं माहिती पडलं की त्याचा परिवारही या भीतीने दुसरीकडे कुठं त्यांच्या नातेवाईकाकडे शिफ्ट झाला म्हणून शायद तिथला पोलीस बंदोबस्त थोडा हल्ला असेल। पण आम्ही त्यांना माहिती दिली की तो इंदोरला गेला आहे, 100% कन्फर्म आहे, आपण म्हटलं तर आम्ही आणून देतो। तर त्यांना आम्ही ती माहिती दिलेली आहे। आता ते कायद्याची हिशोबाने जी कारवाई आहे ते करतील। आम्ही त्यांना सांगितलं पण आम्ही म्हटलं की आमचे लोकांचं उद्रेक आता आम्ही जास्ती थांबू शकत नाही। तो पकडला गेला तर कुठं ना कुठं त्या उद्रेकाला कुठं ना कुठं कमी येईल, पण उद्रेक कमी होणार नाही, पण हे मोर्चे आणि हे कमी होईल, या त्याची शोध मोहीम कमी होईल, तो वाचेल एवढं आम्ही म्हटलेलं आहे। पण अगर लवकर झालं नाही तर मग आम्ही जास्ती दिवस म्हणजे उद्याच्या वर आम्ही कुणाला आमचे सगळे शिवप्रेमींना आम्ही थांबू शकणार नाही।